चॉकलेटने भरलेल्या रसरशीत डोनटची रेसिपी इथे मी शेअर करत आहे. अचूक प्रमाणामध्ये ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. एका बाउलमध्ये मी 160 ml कोमट दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 5 टेबलस्पून साखर घातलेली आहे. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. दुधाच्या या मिश्रणामध्ये मी 1 टेबलस्पून ड्राय ईस्ट घातलेलं आहे. चांगले मिक्स करून 10 मिनिटांसाठी मी हे फर्मेंटेशनला ठेवलं. आता या दुधामध्ये मी एक नॉर्मल अंड घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये मी 350 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 2 कप मी मैदा घेतलेला आहे. आणि हा मैदा मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे. याची व्यवस्थित अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. तुम्ही बघतच असाल की कणिक कशा प्रकारे आपण व्यवस्थित मळून घेत आहोत. ना घट्टही झाली पाहिजे आणि ना पातळही झाली पाहिजे. आता या पिठाच्या गोळ्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून बटर घालून घ्यायचं आहे. बटर या पिठाच्या गोळ्यामध्ये एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की कशा रीतीने आपण हे बटर मिक्स करून घेत आहोत. आपला मैद्याच्या पिठाचा गोळा हा तयार झालेला आहे. आता याच्यावरती सुती कापड ठेवून आपण 1 तासासाठी फर्मेंटेशनला ठेवणार आहोत. आता मी एका भांड्यामध्ये 300 ml कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च टाकलेलं आहे. हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी 80 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. दूध, कॉर्नस्टार्च आणि चॉकलेट हे चांगलं व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे. चॉकलेटची चांगली स्मूथ अशी क्रीम तयार करण्यासाठी जवळजवळ 10 मिनिटे गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही रसरशीत अशी चॉकलेटची क्रीम आपली तयार झालेली आहे आणि ही आता एका आपण पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवणार आहोत. आपला मैद्याच्या डोला 1 तास झालेला आहे. आता या डोमधली हवा काढून घेऊन ह्याचे समप्रमाणामध्ये गोळे करून घेणार आहोत. गोळे करताना आपण चांगले हे पीठ एकदा आपण मळून घेणार आहोत. आपण इथे 350 ग्रॅम मैदा वापरलेला आहे, त्यामुळे या पिठाचे आपल्याला जवळजवळ 8 ते 10 गोळे हे करता येतात.
गोळे करून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल खूप गरम न करता मी आता हे जे गोळे केलेले आहेत ते मी आता फ्राय करून घेणार आहे. तेलामध्ये बॉम्बिलिनी फ्राय करत असताना आपल्याला त्याच्यावरती तेल हे शिंपडायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बॉम्बिलिनी हे फ्राय करून घ्यायचे आहेत. चॉकलेटने भरलेले रसरशीत असे मऊ आणि लुसलुशीत आपले डोनट तयार झालेले आहेत. याला बॉम्बिलिनी असं म्हटलं जातं. जर तुम्हाला आवडत असेल तर आपण यांना शुगर कोटिंगही करू शकतो. मी इथे शुगर कोटिंग करण्याचं टाळलेलं आहे, कारण मुळातच चॉकलेट आपण वापरणार आहोत, त्यामुळे हे खूपच गोड आहेत, म्हणून मी ते टाळलेलं आहे. सगळ्या साहित्यांचे प्रमाण हे अचूक सांगितलेले आहेत. तर या प्रमाणामध्ये जर बॉम्बिलिनी केली तर अतिशय सुंदर, मऊ, लुसलुशीत आणि चॉकलेटने भरलेले असे बॉम्बिलिनी तुम्ही तयार करू शकता. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कशी रेसिपी वाटली हे कमेंटद्वारे कळवा.